तर आज आहे वेळ अमावस्या आणि आम्ही करत आहोत भजी. वेळ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. त्याला दर्श अमावस्या असेही म्हणतात. आणि ते भजीसाठी सगळं आम्ही रेडी केलेलं आहे आणि आता हा तडका देणार आहोत आम्ही. आणि मला भजी येत नाही, मी पण फर्स्ट टाईमच शिकते ही भजी. तर ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे भाज्या असतात, हरभरा असतं, बऱ्याच सगळ्या प्रकारचे. आणि आपण जसं बेसन हाटतो का तसं सेम हाटायचं असतं. पहिले सुरुवातीला आम्ही आता ह्याच्यात बेसन टाकलं आणि ज्या सगळ्या भाज्या उकडून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत, ॲड करायच्या आहेत. शेंगदाणे घातलेले आहेत, मेथी पण आहे, बरंच काही काही वेगवेगळं आहे. खूप छान आणि टेस्टी लागते. विशेष म्हणजे आंबूस अशी असते ती. आणि मी नंतर इथे भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत, तीळ लावून केलेल्या आहेत. या भाकऱ्या, ज्वारीच्या भाकऱ्या, धपाटे, असं बरंच काही केलं जातं या वेळ अमावस्येला. तर तुम्हीही काय काय करणार आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही तर केलेला स्वयंपाक तुम्हाला मी दाखवलेलाच आहे. आणि मी इथे रेडी झालेली आहे आणि आता सावीला रेडी करते आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे सगळ्या गोष्टी खरंच शक्य झाल्या. थोड्याशा लवकर उठावंच लागते काही सणवार असले की, त्याच्यामुळे मग सावी पण रेडी झाली. सावीची मस्त झोप झाली होती. आंघोळ घालून तिला झोपी घातलेलं होतं. आणि मग इथे आम्ही आता गाडीमध्ये बसून चाललेलो आहोत. सगळं बांधून शेतात घेऊन जावं लागतं. तर शेतात पोहोचल्यानंतर आम्ही पायवाटेने चाललो होतो. गाडी थोडी दूरच पार्क केली होती आणि अशा पद्धतीने सगळ्या वस्तू घेऊन गेलेलो. सावीचा अक्षरशः झोळीसुद्धा सोबत घेतली होती. तर अशा पद्धतीने खोपा करून त्याला वरून शॉल किंवा तुमच्याकडे जर पीस असेल तर पीस गुंडाळला जातो त्या खोप्याला. मग त्याची पूजा केली जाते. मी हळदी कुंकू वाहिलं, पाया पडले आणि सावीलाही घेतलं, तिलाही पाया पडवलं. तिची पहिलीच वेळ अमावस्या आहे, त्याच्यामुळे तिच्यासाठी ही खरंच खूप खास आहे. तिची तजवीज आम्ही कुठंच कमी पडत नाही. तिथे झोळी पण घेऊन गेलेलो होतो, मस्त झाडाला बांधली होती. ती खूप खुश होती कारण की वेगळं काहीतरी तिला अनुभवायला मिळत होतं त्याच्यामुळे. आणि हा सण खास शेतातल्या मातीचं ऋण फेडण्यासाठी केला जातो आणि मराठवाड्यामध्ये तर केलाच जातो हा. आणि मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यात तर खूप जास्त केला जातो. त्या दिवशी मेन म्हणजे जिल्ह्यात मग सगळे मिळून आम्ही जेवायला बसलो. आंबील हे खूप जास्त महत्त्वाचं पेय आहे वेळ अमावस्याचं. सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर सावीच्या बाबांनी सावीला शेतामध्ये काय काय असतं, गाई म्हशी, परत वेगवेगळे झाडं, कुत्रे होते तिथं, सगळ्या गोष्टी तिला दाखवायला लागले. कारण की तिला सगळ्या गोष्टीची माहिती असावी त्याच्यामुळे ती एकदम कुतूहलाने बघत होती. आंबाच बघतो तू? बापरे, एवढा आवडला आंबा, एवढा आवडला आंबा राणीला. राणी, छोटा दादा, छोटी राणी, कुठे टोपी कुठे राणी? हे बघा दादा कसा बघायला. तर इथं सावीला खेळण्यासाठी छोटी छोटी मुलं होते तिच्यासोबत. ती सारखी त्यांनाच बघत होती, इतकी छान ऑब्झर्व करत होती त्यांना खेळताना, झाडावर चढताना. त्याच्यानंतर आम्ही काही व्हिडिओ शूट केले सावीचे, तिच्या पप्पांसोबत, तिच्या मम्मीसोबत आणि सगळ्यांसोबत पण फोटो वगैरे काढले तिचे छान छान. कारण की तिची ही वेळ अमावस्या पहिलीच होती, मग तिची आठवण म्हणून सगळे फोटोज आणि व्हिडिओज आम्ही काढले. जायच्या अर्धा तास आधी मी तिला तिथे खाऊ घातलं. तिला पण तिथं इतकं छान वाटत होतं, त्याच्यामुळे तिनं पण पूर्ण जेवढा पण तिचा खाऊ होता तो सगळा संपवलेला आहे. नंतर मस्त ढेकर दिलेली तिनं आणि मी पण तिला एकदम छान पद्धतीनं तिथं खाऊ घालू शकले. तर अशा पद्धतीने जाताना असा अवतार झालेला होता. तिची जोडी वगैरे जे जे सामान दिसते जसं तसं बांधून पॅक करून आम्ही निघालेलो होतो. खूप जड झालं होतं सगळं जेवण, चलायला सुद्धा थकवा आलेला. आंबील पिल्यामुळं तर नशात चढती, चलूच वाटत नाही. पण तरीही गाडीपर्यंत कसं बसत चालायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही गेलो. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.